पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर आज मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन करणार। गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचंही भूमिपूजन। अजित पवारांनी घेतली केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट। शेतकरी कर्जमाफी संदर्भात चर्चेसह राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा संभाजीनगरमध्ये आज समारोप। सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस। सगळेसोयरे अध्यादेश रद्द न केल्यास मुंबई जाम करू, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा। जरांगेंच्या भुजबळांवरील टीकेलाही हाकेंचं प्रत्युत्तर। महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक स्थितीवर कॅगचे ताशेरे। सरकारच्या जमा आणि खर्चाचा ताळमेळ नाही। विधिमंडळात मांडलेल्या कॅग अहवालात चिंता व्यक्त। वास्तववादी अर्थसंकल्प मांडल्याचाही सल्ला। क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांवर कारवाई होणार। नाना पटोले यांचा इशारा। तर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची 7 मतं फुटल्याची माहिती। आयएएस पूजा केडकरच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल। पिस्तूल दाखवत शेतकऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी कारवाई। दमदाटी करतानाचा मनोरमा खेडकर यांचा व्हिडिओ व्हायरल। बोईसर तारापूर एमआयडीसीतील ड्रग्ज कारखान्यातून गॅस गळती। गॅस लिकेज झाल्यानंतर कामगारांमध्ये धावपळ। स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल। कांद्याचा मुद्दा पुन्हा तापणार। परदेशातून कांद्याची आवक केल्यानं स्थानिक पातळीवरील कांद्याचे दर कोसळले। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। आयात बंदची मागणी।